पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या, श्रीकांत आणि आदित्य बिझनेसबद्दल बोलत असतात आणि तितक्यात दामिनी आणि दिशा त्या ठिकाणी येतात. दिशा खूप आनंदात असते आणि ती अहिल्या, श्रीकांत आणि आदित्यला म्हणू लागते की माझी अशी इच्छा आहे की आत्ता आपण सगळ्यांनी ऑफिसमध्ये जायचं आणि प्रीतमला सरप्राईज द्यायचं, कारण त्या दिवशी त्याने खरंच खूप छान प्रेझेंटेशन केलं होतं, मात्र मी त्या ठिकाणी नव्हते. त्यामुळे आत्ता मी त्याच्यासोबत असावं अशी माझी इच्छा आहे. आणि दिशाचं ते बोलणं ऐकून सगळेच जण खूप खुश होतात. तर दिशा म्हणत असते की मला ना प्रीतमचं प्रेझेंटेशन रेकॉर्ड करायचं आहे. आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. मी सगळं काही छान रेकॉर्ड करणार आहे. आणि ते ऐकून अहिल्या, श्रीकांत खूप खुश होतात. आदित्यला देखील खूप आनंद होतो आणि मग ते सगळेजण प्रीतमला सरप्राईज देण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याचं ठरवतात. आणि त्यामुळे दिशा तर खूप खुश होते, कारण तिचा प्लॅन आता सक्सेसफुल होणार असतो. तर दुसरीकडे प्रिया रडतच देवाकडे प्रीतमसाठी प्रार्थना करत असते. तिला सतत आज घडलेला प्रकार आणि अहिल्याचं बोलणं आठवत असतं. ती म्हणत असते की आज जे काही घडलं ते घडायला नको होतं. प्रीतम सरांना देखील खूप वाईट वाटलं. खरं तर मला त्यांच्यासोबतच असायला हवं होतं, मात्र अहिल्या मॅडमच्या निर्णयामुळे हे शक्य होणार नाही आणि त्यामुळे मला ते घर सोडून आता जावं लागतंय. प्रीतम सरांना माझी खूप गरज आहे, त्यामुळे तू त्यांना सुखात ठेव. आणि मग त्यानंतर ती तिच्या मित्राला म्हणजेच प्रीतमलाच कॉल करते. प्रीतम त्यावेळी खूप दारू पिलेला असतो, मात्र तरीही तो प्रियाचा कॉल रिसीव करतो. प्रिया म्हणत असते की आता मी इथून जाणार आहे. तर प्रीतम विचारतो का आणि कुठे जाणार आहात तुम्ही. तर प्रिया त्याला सांगत असते की माझा जॉब गेला, त्यामुळे आता मी इथून खूप दूर निघून जाणार आहे. मात्र मला खरंच खूप वाईट वाटते, कारण मी गेल्यामुळे प्रीतम सर एकटे पडतील. तर प्रीतम म्हणत असतो की यामुळे तुम्हाला काय एवढं वाईट वाटते. तर प्रिया म्हणत असते की आत्तापर्यंत मी असं समजत होते की प्रीतम सर आणि मी फक्त चांगले मित्र आहोत, पण जेव्हा आता मी त्यांच्यापासून दूर जाते ना, तेव्हा माझ्या लक्षात येते की आम्ही फक्त मित्र नाही आहोत. आमच्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी आहे. आणि मग ती हे कबूल करते की मला प्रीतम सर आवडतात, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून प्रीतम तर खूप खुश होतो आणि हसतच म्हणू लागतो की प्रिया मॅडम, फायनली तुम्ही बोललात. या क्षणाची मी कधीपासून वाट बघत होतो. आणि प्रीतमचा आवाज ऐकून प्रियाला तर धक्काच बसतो. ती म्हणते की प्रीतम सर तुम्ही. आणि त्यावर प्रीतम हसतच म्हणतो की हो प्रिया मॅडम, मीच आहे प्रीतम. मीच तुमच्याशी आत्तापर्यंत फोनवर बोलत होतो आणि या क्षणाची मी खरंच खूप दिवसांपासून वाट बघत होतो. माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून प्रियाला तर खूप आनंद होतो. तर प्रीतम तिला सांगत असतो की प्रिया मॅडम, आता तुम्ही कुठेही जायचं नाही. मी लगेच येऊन तुम्हाला भेटतो. आपण सगळं काही सॉर्ट आऊट करूयात. पण त्याआधी माझ्यासाठी एक महत्त्वाची मीटिंग आहे. मला तिथे प्रेझेंटेशन द्यायला जावं लागेल. आणि मग तो फोन कट करतो. मात्र प्रीतमच्या आवाजावरून प्रियाला कळलेलं असतं की तो खूप दारू पिलाय. त्यामुळे ती घाबरते आणि लगेच पारूला कॉल करते. पारू तिला विचारत असते की प्रिया मॅडम, तुम्ही कुठे आहात आणि ठीक तर आहात ना. त्यावर प्रिया सांगते की हो पारू, मी ठीक आहे, पण प्रीतम सर ठीक नाही आहेत. त्यामुळे पारू काय झालं ते विचारते. तर प्रिया तिला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणते की प्रीतम सर खूप दारू पिलेत आणि ऑफिसला जाण्यासाठी निघालेत. तू पटकन ही गोष्ट आदित्य सरांना सांग आणि त्यांना थांबव. आणि ते ऐकून पारू देखील घाबरते आणि पटकन आदित्यच्या खोलीत जाते. आदित्य त्या ठिकाणीच असतो. तर पारू रडतच त्याला सांगते की आपल्याला लवकरात लवकर प्रीतम सरांना शोधायला हवं. मला प्रिया मॅडमचा कॉल आला होता. त्यांनी सांगितलं की प्रीतम सर खूप दारू पिलेत आणि ऑफिसमध्ये निघालेत. आणि ते ऐकून आदित्यला तर मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो की हा प्रीतम कधीच सुधारणार नाही का. आणि मग ते दोघेजण लगेच प्रीतम कुठे आहे ते शोधण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे प्रीतम ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो कॉन्फरन्स रूममध्ये जातो. तिथे क्लायंट्स आलेले असतात. मात्र प्रीतमची अवस्था बघून त्यांना धक्काच बसतो. तर प्रीतम त्यांना म्हणत असतो की माझ्या आईचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्याचमुळे तिने प्रेझेंटेशनसाठी मला इथे पाठवलं आहे. मात्र ते लोक म्हणत असतात की प्रीतम सर, तुम्ही प्रेझेंटेशन करू नका, कारण प्रेझेंटेशन करण्याच्या अवस्थेमध्ये नाही आहात तुम्ही. मात्र प्रीतम म्हणत असतो की असं कसं, प्रिया मॅडमने तर मला सांगितलं आहे की प्रीतम सर तुम्ही वाटेल ते करू शकता, त्यामुळे मी प्रेझेंटेशन करणारच. आणि तो
प्रेझेंटेशनला सुरुवात करतो तितक्यात दिशा त्या ठिकाणी येते. प्रीतमची अवस्था बघून ती तर खूपच खुश होते. मात्र त्या क्लायंटसमोर ती नाटक करत म्हणते की प्लीज मला माफ करा, या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागते. आणि मग त्यानंतर ती प्रीतमजवळ जात म्हणते की आता बघितली ना तू स्वतःची लायकी, एकदा बघ सगळ्यांकडे, सगळे तुझ्याबद्दल काय विचार करतायत ते, हीच तुझी लायकी आहे. मात्र दिशाला बघून प्रीतम खूपच चिडतो आणि तिला दूर ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेझेंटेशन करण्यासाठी समोर जातो. पण तितक्यात अहिल्या, पारू आणि आदित्य त्या ठिकाणी येतात आणि प्रीतमचं वागणं बघून अहिल्या तर खूप चिडते आणि ती सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली मारते. त्यामुळे दिशा तर खूपच खुश होते. तर आदित्य आणि पारू घाबरलेले असतात आणि मग त्यानंतर अहिल्या हात जोडून सगळ्यांची माफी मागत म्हणते की एक आई म्हणून आणि या किर्लोस्कर कंपनीची ओनर म्हणून मी आज कमी पडले. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना तेथून जायला सांगते. सगळे गेल्यानंतर ती प्रीतमवर खूपच चिडते आणि त्याला म्हणत असते की मला खरंच असं वाटलं होतं की तुझ्यामध्ये सुधारणा झाली आहे, पण ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. तू या थराला जाशील असा मी कधीच विचार केला नव्हता. आणि मग त्यानंतर आदित्यसुद्धा प्रीतमचा हात पकडूनच त्याला तेथून घेऊन जातो. अहिल्याला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. दिशा मात्र हसत असते. त्यानंतर आदित्य आणि पारू प्रीतमला घरी घेऊन येतात आणि त्याला त्याच्या खोलीत घेऊन जातात. प्रीतम शुद्धीत नसतो, तर आदित्य त्याच्यावर खूप भडकलेला असतो. तो म्हणत असतो की प्रीतम, कळतंय का तुला, तू आज काय केलंय ते, तुझ्यामुळे आईला सगळ्यांसमोर हात जोडावे लागले. तर प्रीतम म्हणत असतो की अरे दादा, तुला का कळत नाही आहे की मी दारू पिलेलो नाही आहे, मला त्या मिहीरने दारू पाजली. पण आदित्य त्याचं काही ऐकूनच घेत नाही आणि त्यातच प्रीतम या सगळ्या गोष्टीचं खापर दिशावर फोडत असतो आणि त्यामुळे आदित्य तर अजूनच चिडतो. तो म्हणतो की तुझ्या चुकीचं खापर दिशावर फोडू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव की काही झालं तरी तुझं आणि दिशाचंच लग्न होणार. आणि मग त्यानंतर तो प्रीतमला ढकलून देतो. मात्र पारू म्हणत असते की आदित्य सर, हे काय करताय तुम्ही, एकदा त्यांची अवस्था तरी बघा, तुम्ही त्यांचे मोठे भाऊ आहात ना, तुम्हालाच त्यांना समजून घ्यावं लागेल. मात्र आदित्य खूपच चिडलेला असतो. म्हणत असतो की पारू, त्याची बाजू घेणं बंद कर आणि आता मला नाही असं वाटत की मी पुन्हा कधी याला माफ करेल. आणि तो रागातच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे दिशा मिहीरला जाऊन भेटते. मिहीरने तिचं काम केल्यामुळे ती खूपच खुश असते आणि त्याला म्हणत असते की तू अडचणीच्या वेळी मला मदत करतोस ना, म्हणूनच मला तू खूप आवडतो. तर मिहीर म्हणत असतो की दिशा, तुला मी आवडतो, मात्र तू लग्न तर त्या प्रीतमसोबत करतेस ना. मात्र दिशा म्हणत असते की मिहीर, मी जे काही करते ते आपल्या दोघांसाठी. आता मी त्या प्रीतमचा काटा तर काढलाच आहे आणि त्या आदित्यलासुद्धा लवकरच माझ्या मार्गातून दूर करेल आणि मग त्यानंतर सगळं किर्लोस्कर एम्पायर आपल्या हातात येईल. त्यामध्ये असणाऱ्या 2-3 कंपन्या मी तुझ्याही नावे करेल आणि मी सुद्धा तुझ्यासोबतच असेल ना, मग तू काळजी कशाची करतोयस. आणि दिशाचं ते बोलणं ऐकून मिहीरसुद्धा खूप खुश होतो. तर दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांत प्रीतमबद्दलच बोलत असतात. घडलेल्या प्रकाराचा अहिल्याला खूप त्रास होत असतो. ती म्हणत असते की आपणच कुठेतरी संस्कार करण्यात कमी पडलो. मात्र श्रीकांत म्हणत असतो की नाही अहिल्या, तू असा टोकाचा विचार करू नको. मला माहिती आहे की प्रीतमकडून आत्तापर्यंत खूप चुका झाल्यात, पण तो कधीच दारू पिऊन ऑफिसमध्ये आला नव्हता. मला असं वाटते की आज जे काही घडलं ना, त्याला नक्कीच कोणता तरी वेगळा पैलू आहे. मात्र अहिल्या काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. प्रीतम जे काही वागलेला असतो त्याचा तिला खूप त्रास होत असतो. ती म्हणते की कधी कधी तर मला असं वाटतं ना की आपल्या घराला आणि घरातल्या सुखाला माझीच नजर लागते की काय. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच दिशा त्या ठिकाणी येते. ती रडतच अहिल्याच्या पाया पडताना म्हणते की सासू मॉम, मला माफ करा, मी नाही प्रीतममध्ये सुधारणा घडवू शकले, पण तुम्ही प्लीज माझ्यावरचा आणि प्रीतमवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. माझ्या प्रीतमवर पूर्ण विश्वास आहे. कितीही वेळ लागला ना तरीही चालेल, पण मी त्याला सुधरवणारच. आणि तिचं ते बोलणं ऐकून श्रीकांत आणि अहिल्याला खूप आनंद होतो. अहिल्या तर म्हणत असते की दिशा, इतकं सगळं होऊनसुद्धा तुझा प्रीतमवर विश्वास आहे का. आणि दिशा नाटक करत म्हणते की हो सासू मॉम, माझ्या प्रीतवर विश्वास आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की कधी कधी तर मला असं वाटतं की मी चुकी करत आहे, तुझ्यासारख्या गुणी मुलीचं लग्न त्या प्रीतमसोबत लावून देत आहे. हवं तर तू अजूनही विचार करू शकते. पण दिशा म्हणते की नाही सासू मॉम,
मी प्रीतमला माझा हस्बंड, माझा लाईफ पार्टनर मानला आहे. आता काही झालं तरी मी बॅकआउट करणार नाही. मी कायम प्रीतमसोबत असेल, तुम्ही काळजी करू नका. आणि मग ती तेथून निघून जाते. तर अहिल्या आणि श्रीकांत दिशाच्या अशा बोलण्यामुळे खूप खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.